आमच्या देवाची मतीच आहे ना तशी. गावात कुठं बी जा, घरांना ना दरवाजा येत ना खिडक्या आहेत. किती दिवसापासून आहे ही प्रथा? झाले असतील 500 वर्ष. आणि हे खरंय का हो? इथं चोरी बिरी काही होत नाही ते? आत्ता आलाय खरा डार्लिंग चान्स. यथा शिखा मयूराणां नागाणां मणयो यथा तथैव सर्वशास्त्राणां गणितं मूर्धनि तिष्ठति. अर्थात ज्याप्रमाणे मोराच्या मस्तकावरील तुरा, नागाच्या फण्यावरील मौल्यवान मोती, त्याचप्रमाणे सर्व शास्त्रांच्या शिरोभागी गणित आहे.
आला का? काम अर्धे सोडून कुठे गेलता रे तू? उंद्याचा अभ्यास चिरायला गेलतो फिरत. अभ्यास उद्या खांदा कोण यायचं तुझं बाप? 3 दिवस झालं शाळा बुडती. एक दिवस अजून बुडली तर मरत नाही तू. जा. हे आहे मी नाही जाणार उद्या कामाला. माझा अभ्यास पण माग राहतो या. उद्याच्याला चल म्हणतात तर जा की. पगारातून कापड घे तुझी तुला. कापड घे. मागल्या वेळेस बी अशीच म्हणलेली कापड घे. मग जा बापाला सांग जा तुझ्या. उगा माझं नका डोकं खाऊ. विराजी तुझा दोस्त आला बघ. जा जा. अरे बरं नाही ना त्याला 2 दिवसापासून झोपलेलाच आहे. तू पण नव्हता वैरा गेला शाळेत. मला वाटलं उंद्याचा अभ्यास तुला माहिती असेल. कुलकर्ण्याला विचार आणि मला पण सांग. आज माळावर गेलतो गेला. काळी चिमणी दिसलेली. नाही घलीची एका जागेवर बसतच नाही रे. सारखी इकडून तिकडे तिकडून इकडे उडती बघ. 2-3 तास तिच्या मागे हिंडलो पण काय घवली नाही. मला वाटतंय भूताच्या माळावर चिमणी सापडून बघ. मला बरं वाटलं की जाऊ. घे. ए उठ रे, चहा पी. काकू वेदांत आहे का? वेदांत काय कडाचं पोरगा आलाय बघ. उंद्याचा अभ्यास सांग की. इंग्लिशच्या 2 धड्यांचे शब्दार्थ, चोखामेळ्याची कविता आणि गृहपाठाचं सगळं पूर्ण करायचं. पूर्ण कर तुझं. कर तेवढं. कोण आहे रे? मीच आहे. एवढा रातचा कशाला तरपडतो रे? का नाही राखेल बघतो. कशाला राखेल जातो? गपझोप.
चल का जेब्या किती उशीर लावतो अरे किरा किती वेळ झालं ताटकळ थांबले ती पोर. थांबू दे की तुला काय करायचंय. अरे थांबू दे वर असतं तर काय केलं असतं कुणाच ठाऊक बाई ह्यानं. भांग पडलाय का हा पडलाय लय सलमान खानच्या वर नखरे लागत तुझी. आला पिर्या ही बघ काय चिमणीच आहे घर. आला का लय मोठं आहे पारे बिरवायचं आहे. आला का मला तर चिमणीचाच वाटतंय पण नुसतं पक चालते का नाही ती मला नाही लागा माहिती. आला का 100% ही पारवाच आहे का. जब्या दुसरी चिमणी चालत ना का रे. नाही लागा काळे सांगितले अवघड आहे गाड्या. खेळकी तुझं डावे माझं आहे का. खाली काय त्याला उतार धरले जरासं ते का झालं दे. जायची का नाही म्हणतो हाता नाही गेली थरथरी सुटते रे. तू नाही घेतली तर ह्यो घेईन. घे जाती जाती. अरे ह्याचे काय आमचंच म्हणलं होतं आहे याच्या मग. शाळेत येते नाही काय जायचंय की जा ना मग उशीर होईल. वेदांत रामकृष्ण कुलकर्णी. येस सर. जांबुवंत कचरू माने. येस सर. अजून कोण राहिले रे गृहपाठाच्या वह्या द्यायचं. का पाटील आज भी नाही का वेळ भेटला अभ्यास करायला. अरे
बोलू का आता? बोला की सर. संग्राम दादा, शिकायची गरजच काय आपल्याला? बाप काही येडा म्हणून कमी होतोय होय? उद्या जमलं तर आणा ग्रहपाठाच्या वया. बसा. सर मी मागच बसतो. बस की, तिथं काय चावतंय होय? सर दिने मला 1.5 फुटे म्हणतोय. ए माकडा, तसं कशाला म्हणतो र? अयो मी नाही म्हणलो सर, ते काय बी सांगताय. पुन्हा जर तसं म्हणला तर थोबाड बुडीन बघ. नग सर, ते हात लागले तरी मला मारतोय. ठीक आहे, बस जा. संत चोखामेळा यांचा उस डोंगा परी रसवून हे डोंगा हा अभंग आजच्या तासाला आपण समजावून घेऊया. वर्णापेक्षा, धर्मापेक्षा, जातीपेक्षा माणसाचं श्रेष्ठत्व त्याच्या गुणावर अवलंबून असतं. हा विचार संत चोखोबांनी या अभंगामध्ये, या कवितेमध्ये अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेला आहे. वेगवेगळ्या दृष्टांताच्या माध्यमातून समजावून सांगितलेला आहे. तो आपण आज समजावून घेऊया. अभंग अतिशय सुंदर आहे. सुरुवातीला तो समजावून घेऊ. उस डोंगा परी रसवून हे डोंगा, काय भुललासी वरील या रंगा. कमान डोंगी परी तीर हे डोंगा, काय भुललासी वरील या रंगा. चोखोबांची ही कविता आपण समजावून घेतोय. माने, तुझी आई आली बघ बाहेर. नदी डोंगी परी जळण हे डोंगे, काय भुललासी वरील या रंगे. चोखा डोंगा परी, हे समोर बघा रे, हसायला काय झालं? चोखा डोंगा परी भाव हे डोंगा, काय भुललासी वरील या रंगा. वेगवेगळ्या दृष्टांताच्या उदाहरणाच्या माध्यमातून संत चोखोबांनी गुणाचं श्रेष्ठत्व, भावाचं मोठेपण पटवून दिलेलं आहे. ऊस वाकडा असतो पण रस असतो का वाकडा? तशा पद्धतीनं धनुष्य वाकडे पण बाण सरळ जातो का नाही? तू कशाला आलती शाळेत? आलती शाळा शिकायला. म्हणलं मी पण शिकते, नोकरीला जाते मॅडम गत. आहे मुंदार शिंदे. कुठं काय, दुपारी सरपणाला गेलती साळमोर, याला बघाय गेली कसा शिकतोय म्हणून. परत जर तू शाळेत आली ना, मी शाळा सोडून देत असतो बघ. नाही बाबा, आयच्या नाही येत, जा. दादा मुंबईला जायचं नाही IPL बघायला? पुढच्या आठवड्यात जाणार आहे. या अनु म्हणत होतं मुंबईला म्हणे बाय बी मॉलिश करतात. तसं नाही द्या का, अंग ठणका लागलं का मुंबईला जायचं, आणि डोकं ठणका लागलं का तुझ्याकडे यायचं. दादा काय म्हणतोय? कचऱ्या डुकरं माजले तिला का? गुडगलही त्रास द्यायला लागले. धावपळ नाही जमत. आयला अवघडेला का, हागायला बी दिनात माणसाला. नाही तर काय, ते घोरपड्याच्या ढुंगणाला चावलं डुक्कर. बघ जमतंय का? कधी चावलं म्हणे हाकता ना. कोणची वय मागायची? कुठली तरी काय फरक पडते का? घेईल का? राणी घे. अगं उठ. अगं तिला शिवू नको, तिला डुक्कर शिवले. लागलाय का? उठ. सर आत येऊ का? ये राणी. सर राणीला घरी नेऊ का? तिला डुक्कर शिवलंय. कुठे गेली ते डुकराला धडकायला? नाही सर, डुक्करच तिला येऊन त्या टाकले.
राणे डोक्यावरून आंघोळ कर ग नीट आणि ते कापड भिजव गोमतरशी पडते मी. काकू माझं पण. ए ए पोरा काय करतो हा ते घरट कशाला पाडतो. पाडत नाही. काळ्या चिमणीचा आहे का पांढऱ्या चिमणीचा आहे बघतो. काळ्या असून दे नाही पांढऱ्या उतर खाली. अरे चिमणी बामणी नसती. तिला शिवलं की बाकीच्या चिमण्या कळपात घेत नाही तिला. तोच्या मारून मारून जीव घेत आहेत तिचा. उतर खाली. तू काय तोंड बघतो. तुला काही वेगळं सांगू का. हो खाली. जब्या खाली उतरायचं का रे. उतर. जब्या कसं उतरू रे खाली. चालला तसा उतर की. आयला डोळ भिंगा लागलेला. मग टाक उडी. अयो जब्या थांब केला का. ए उतर नाही तर बस बाबा. काय कचरू. कसली मीटिंग आहे. जत्रेची. जत्रा आलीच नाही का जवळ आता. काय पगार आणला का. आहे आणलाय. पर सुरकीला पाहुणे यायचे ती. तुला पॅन घेऊ की जत्रेला. दिवाळीला पण अशीच मानलेली. दोन पॅन्ट घेऊ जत्रेला. हा तर होय राजा. तुला ती काळी चिमणी माहिती आहे का. कसली रे काळी चिमणी. ती बघ एका जागेवर बसत ना. सारखी इकडून तिकडं तिकडून इकडं उडती बघ. तिला पतंग सारखी शिट्टी असते. बघितलेली असेल बाबा. पण तिला काय झालं. तिला काय नाही झालं. पण तिच्याबद्दल तुला काय विशेष माहिती आहे का. अरे बाबा काय कोड्यात बोलतोय कुणाच ठाऊक. फोड करून सांग. तिला जाळल्यावर काय होईल. तिला जाळल्यावर काय होईल म्हणजे तिला जाळल्यावर मरून जाईन आणि काय होईल. शाले काय आरडाओरडा चाललाय का. आण गावलतो इकडे. झालं का वाच पुस्तक. लय भारी बरं का. मोहिनी विद्या. जेवू तुझं. ए डोकर आवदात अडकले. तेवढं काढून सोडून दे बाहेर. अरे नुसतं काढून सोडून दे बाहेर म्हण. मी नाही काढत. ए ए बरे ए काय जब्या. काय झालं रे जब्या.
शिकाय बिकाय येतं का नाही तुला? हा का बाहेर बिरा झाला का काय? पाटलान तुला बंगल्यावर बोलावले. लांब नेऊन सोडून दे. नाही घरीच घेऊन जाईल. कचरे तो पोरगले माजुरडे रे. हा मकर उलट सुलट बोलतो. तो जेवण नाही का? येत ना का अम्मा लांब आहे. लगीन करून दिलं तर पोरं होतील त्याला. कचरे तेवढं पाणी काढून घे आणि हौद बी कोरडं करून घे. आला का कुत्री मारून? त्या पाटलाला उलट कशाला बोलला रे तू? लय माजल्या का तोंड वर करून बोलत जाऊ नका. गावात राहायचंय मला. लय आमदाराच्या पोटच्या असल्यावानी बोलतो. पाहुणा आलं रे. वांग 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 पाणी घ्या ना पाणी. नालरोंड गुबल्यावंड आंबोळकर नाला कमिनी वारकेर नाला देऊर भागीसाक. काय खेंगट मेंगट बोलणं चाललं? हो मराठीत बोला की बोलणं जरा कळू द्या की हो. नाही मी त्यांना सांगत होतो का हातावर पोट आहे पर देव काय उपाशी मारत नाही. 2 पोरी आहेत आणि हे एक पोरगा आहे. शाळा किती हो का? हा 7वीला आहे. आपली भाषा बोलायची इलाज वाटते त्यांना. घरात बी मराठीच बोलावं लागतं त्यांच्या बरोबर. झालं का? हे आवरलं का ग? हा उरकीच उरकीच. नाव काय? सुरेखा. सगळं नाव सांग पुरी. सुरेखा कचरू माने. गाव हीच आहे. हीच आहे म्हणजे? अगं गावाचं नाव सांग की. आकुळनेर. माहित नाही वय तुला? सांग. हा आकुळनेर. हा तंग माहिती किरकी. घाबरी शिरकी. घाबरीस मान. 5 गाडा गाडा. अकोळनेर. अजून काही विचारायचंय का? बघून गिरायलास पुन्हा म्हणायचं घरी गेलं बघितली नाही म्हणून. जातो आता. ₹50,000 हुंडा, 1 तोळ्याची अंगठी आणि लगीन करून द्यायचं. बरोबर आहे ना? बरोबर आहे का मंडळी? बरोबर. एवढी ऐपत नाही पाहुणं माझी. तुम्हीच बोला काहीतरी. बोलल्याशिवाय बोलणं कसं पुढं सरकणार? अवघड आहे. काय बोलावं? बोला. पटलं तर पटलं, नाही तर नाही पटलं. बोलायला कुठं खर्च होतोय?
गरीब माणूस आहे. एका पोरीचं तर वाटोळ झालंय. मसलंही वाटतं हिचं चांगलं व्हावा, पण 20,000 हुंडान माझ्या दारात माझ्या ऐपती प्रमाण लगीन करून देईन. तुम्हाला पटतंय बघा. बर फोडा सुपारी. बर मंडळी फोडायची का सुपारी आता? हे डोकं राहू अडकले तेवढं काढून सोडून दे डुक्कर शिवले. काढून सोडून दे बाहेर म्हणा. चिरायला शिवे तिला का चिमणी गाव नाही सावरण हिजच मध्ये मध्ये चाललंय. शिव्या दिल्यावर काय होते? चांगलं नसतं लगा शिवे दिलं की. कैसा जाग फुगा तुझा डोळ्यावरी उठे नात सांग कणी तुझं गुलाबी न होट अग नाही बोलाय टुंडी खोट रूप तुझं मोठ तुझा झगाग झगाग वाऱ्यावर न उडतो तुझा झगाग झगाग वाऱ्यावर न उडतो माझा जब्याग जब्याग शालेवरी मरतो माझं जब्याग शालेवरी वीस 20,000 नव्हतं म्हणायचं. पोराला सुरकी पास झालती, फुकटात लगीन केलं. नाही म्हणलंस तर उचल उचल उचल. शेख साहेब, मागच्या वेळेस तुमच्या गल्लीतून अजिबात वर्गण नव्हती आली बरं का? नाही नाही येईल या वेळेला. मंडळी मंडळी हे बघा, आपण यंदाच्या टायमाला वर्गणी थोडी वाढवून घेऊ नाही का? म्हणजे 50ची 100 करू, पण 100 कंपल्सरी करू. करू म्हणजे करायची सण सोडायच ना कोणाला, कोणी का असं ना. मी काय म्हणतो, गावातलं संडासाचं काम अर्ध्यावर खोळंबलं. जत्रेतून जी काय वर्गणी गोळा होईल त्यातून हे काम पूर्ण करायला काय हरकत आहे? चहाचं झालं का? कचरू चहा घे रे बाबा. इकडे जरा 2 दिवस पाया खांद्या जा की बापा बरोबर. मी नाही जात, माझी परीक्षा जवळ आली. ह्या बारीच्याला पॅन्ट पण घे जा. जीनची पॅन्ट घ्यायची आहे. अरे मग घी की कसली घ्यायची ती जीन फिनची. लय महाग आहे ती. मुडदा परत आला. अरे मानेर तोडतोय तारा करतोय बापाच पेंड आहे रे. म्हातार झोपायचं सोडून तडपडतंय. ए उचला भार पटापट. अरे म्हणता जाऊन दे जाऊन दे, पण ऐकायला नाहीत का?
हा माझ्या मागे सगळं बापाची पेंड असल्यावर चालली काय बोंबलत अक्का काय काय मूर्ख आहे. आवडत चालेल 1000 ते बघा पण येऊ नका इकडे येतं ऐकायला. आला पिरे चिट्टी घे रे. दे इकडं. लय भारी लागत तुझं अक्षर काय सांगता येत नाही. शालिनी वास तर आवडेल दी तिला. होय रे पिऱ्या मी शालूला आवडेल का रे? काय माहित गाड्या ती वरच्या जातीची हाय न श्रीमंत पण आहे लागा. आला चिमणी घाय पाहिजे लागा. कस काय गवत नसन रे चिमणी लय खतरूड. चल घरी मला पेप्सी काय जायचं ला. मी पण येऊ का रे तुझ्या बरं पेप्सी का? चालन की पण पेप्सी कुठे ऐकायची? गावातून कुठं? गावात नाही गेला का दुसरीकडे ऐकले तर चालते. चालन की. अरे चल 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 तरी की ऐका रे. अरे 2 दिवस सुट्टी आहे तर जा की बापा बर कामाला. मी नाही जाणार. तुला देतो 2 दिवसाचा पगार. अरे पगार देणार कुठून देणार? पेप्सी काय जात की जणू. किती मिळतात पैसे? किती का मिळाना तुला 2 दिवसाचा पगार दिला म्हणजे बस ना. उरलेल्या पैशातनं मला जीनची पॅन्ट घ्या. जीनची पॅन्ट
मला का आणखी थोडी उचल मिळेल का? अरे कचरा माझ्याकडे कामच नाही काही तर उचल कुठून देऊ? भाव चांगला मिळाला उसाला यंदा. तुमचा किती गेला टोटल? 500 टन झाला की. मग काय यंदा दिवाळीच. वे 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 का रे गजरू? सरपंच 5-1 हजाराची होईल का मदत? आयला तू पण अशा वेळा बघून पण ए 200 दे. हजार एक असतील. तुझ्याकडेच बघते ना. अरे 100% तुझ्याकडेच बघते. चल त्या बाजूला जाऊन एवढं घाबरत असतात कळलं का? आणि आंधळ घेऊन सांगून तुझ्याकडे बघते. खरं बघते का? चल मागे जाऊन बघ, मागे बघते. चांगलं होतं ना? अभ्यास सोड, आपण हे खाऊ. चालेल. ए काळ्या ओट, तुला सांगितलं नाही थांबायचं नाही म्हणून. काळ्या म्हणू काळ्या म्हणणार काय करशील रे? नारसाळ्या गावात राहायची लायकी आहे का? शालूकडे बघतोय. परत जर शालूकडे बघितलं ना बघ मग. चल ऐक. थांबय. तुझा झगाग झगाग वाऱ्यावरनं उडत, तुझा झगाग झगाग वाऱ्यावरनं उडतो. ठुमका ठुमक लचक लचक तुझा झगाग झगाग वाऱ्यावरनं उडतो. ठुमका ठुमक लचक. अरे गपकी, अशाने तर चिमण्या उडून जातेल्या. अरे तुझा बाप ओरडलेला काय एवढ्याच वर्षाने? आईला थोडक्यात सगळी लगा नाही तर चिमणी मारायची होती. हे थोडक्यात उतले का बस. किती खतुडे आहे चंग्या. हा सगळी गावातली माणसं त्याला भेटत वाटत. पिरा जीनच्या पॅन्टीवर टी शर्ट चांगला दिसेल का? शर्ट उभा राहा बरं तू. कशाला? अरे भरा तर ना. आईला जाव्या, तुला जीनची पॅन्टवर टी शर्ट चांगला दिसेल बघ. होय ना, मला पण तसंच वाटतंय. आपल्याला एक चिमणी गावून आला का? किती झालं? एक चिमणी गावून आला म्हणजे काय जोक आहे काय? आईला आपल्याकडे बंदूक पाहिजे होती ना. पहिला का घातली 12 वाजून गेले असतील गाड्या.
चला आणि आवडते ना नाही बाबा आईच्या आईच्या नाही आवडत मला तर आई पण सांगायला तसं का नाही बाबा आईला मग तू कशाच्या विचारात असतो तुला छब्या तुला माहिती कर व्याध्या म्हणत होतं की शालीन संग रातच्याला गच्चू भेटतात जमून पण तू कशाला टेन्शन घेतो तुला इकडं ऐकलं व्याध्या संग्रहाचं सांगण्यावर व्याध्या खोटून बोलत असं हा गरीब गाण पाठत पाय त्या आजीला लागल्या उचक्या काय झालं उचकी काय केलं थांबली ना म्हणून दवाखान्यात गेलो तेव्हा थांबली उचकी म्हातारी लय करामध्ये करावत आली लय टाईट जाऊ दे नको वाज नको अरे लय टाईट जाऊ दे खेळा जाऊ दे त्याला ए कचऱ्या वडली का पाचची वडपाची चायला कचऱ्या डायरेक्ट घरी जेवून झोपाय चला चल निघ वडपाची 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 वड तिच्याला ए कचऱ्या वडपाची रट्टीवाडी सुका मान उदास निन्ना बागदी दुडुगुळा जमीन सारा दिल्ला सारा पहिला तर संधीना तारा की हुंडेना तर लावा अवघड की फिरे थांब फिरे थांब काळी चिमणी बघ ना त्याच्यात कमी शकतो तुम्ही एकच धरून बसल्या हो चिमणे ऐकता तुम्ही हो चला येतो काळी चिमणी आहे का काळी चिमणी कसली तिला बघा पतंगासारखी शिपटे असते लांबकी असली चिमणी नाही मिळत इथं आयला जब्या खूप मास रंगबेरंगीला का माणूस म्हणला काळी चिमणी नाही काय आपल्यावर काळी चिमणी पाहिजे होती का होय का सायकल तुझी आहे का ड्रायव्हर टेम्पो
लागा उठ चल जाऊन दे जाऊ द्या तर रडू नको हे जर त्याला घेऊन जा राम 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 आहे का काय काम बिम आहे का? आता तर नाही गडे काय असलं तर मलाच सांगा होय होय बर का ते शान घेऊ का थोडं घे अजून 100 रुपये मिळतात तुझ्याकडे परत दिले तर चालतं ठीक आहे अर्जय बे सापडली का चिमणी चंक्या सायकलीचं भाडं किती झालं रे? काय 150 रुपये झाले असते काय रे तू रडायला काय झालं शाळेला नाही म्हणली काय तुझ्या बापाला कळत काय मग तुझ्या बापाला रडायला काय झालं नसतं अरे सायकल आणि प्राप्तीची खोकड्याची एंगरलं शेंगरला शेंगरू दे मग नको देऊ भरपाई माझी चल रडायला काय झालं मग उठ नको देऊ भरपाई माझी बस एक डाव खेळू बस चिमणी सापडली का नाही ना सापडले पग सापडला पग नाही चालत चिमणीच लागते खरं आहे करा चिमणीचा तुझा विश्वास आहे का नाही हं. तुझं विश्वास की झालंय किती झालं 10 रुपये ए इथं काय करत रे तुझी आई आजारी आहे जा बाजारात तरी जा बस उठ चल 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 काय रे काय बसलोय कुठं त्या हुकलेल्याच्या कशाला नाद लागतो रे त्या चंक्याच्या हा? लय बारा बोड्याच आहे ती चांगल्या चांगल्या लिकून खाल्लंय तिथं परत दिसलं ना टांगडच तो तुझं जा बाजारात आयल पाठवून दे
केवढ्याला दिलं रे झाप? 100. 100? एवढा महाग असतोय वय रे? 60ला दे. 60ला बरोबर आहे दी. इकडं झालाय 200 रुपयाला. 70 दे की. बरोबर आहे 70. जाऊ दे. पोरगा हो दादा, की पोरग कुठे गेलं? आता इथं होतं की. ओ मावशी, घ्यायचं आहे ना झाप? आईला जब्या उद्या जत्रा आहे गड्या. व्हायला का? शालीच्या डोक्यावर राग टाकायला लय सोपं जाईल. पाळण्यात कोणाला दिसायचं बी नाही. व्हायला का? पिऱ्या, नाना काय म्हणत होता तू चंक्याच्या इथं कशाला बसतो तू? आणि माणसं बी म्हणतात त्या चंक्याचं काय खरं नाही. आला चंक्याचं खरं असेल का रे? पण कुणी डोक्यावर राग टाकल्यावर भुलतं का? काय माहित गड्या, पण जब्या तुला माहिती का रे? चंक्याची बायको लय सुंदर होती जणला का. सगळी माणसं बोलायची याड्या चंक्याच्या प्रेमात कशी पोरगी बोलली. पुण्याची होती जणला का, श्रीमंत घराची. एक दिवशी काय झालं, त्या पुरीच्या भावाला आणि त्या पुरीला घेऊन गेला. तर चंक्याला कुत्रीच्या आगत मारला का त्याने. तेव्हापासून पेताय लागा तिले. आला तू काय पण मन गाड्या फिऱ्या. चंक्यालेच भारे, खोटं बोलणार नाही ते. त्याने माझ्या सायकलीची भरपाई पण नाही घेतली. आणि मला म्हणत होता तू माझ्यासारखाच आहे. पण तुझ्यावर लय जीव आला का चंक्याचा? तो दप्तर नीट ठेवत जा की रे जागच्या जागी. हे घे.
जेव्हा मग नवीन कापडे घेतली चांगलीत करा. अयो अजून पॅन्टीला इस्त्री करायची काय? चल लागा लवकर. गाडी किती वेळ हा का जातो ते तिकडेच बसतो. एक काम कर ते 50 रुपयाची थोडी आणजा जा. प्रिय शालू, मला तू किती आवडते हे मी तुला शब्दात सांगू शकत नाही. मला माहिती आहे की मी गरीब आहे, तुझ्या जातीचा नाही, पण मी तुला खरंच सांगतो माझ्या इतकं प्रेम तुला जगात दुसरं कोणीच करणार नाही. तुझी आई पण नाही. तुझ्या प्रेमासाठी मी काय पण करायला तयार आहे. तू मागितला ना तर मी माझा जीव पण देईन तुझ्यासाठी. तुझ्याशिवाय जगात माझं दुसरं कोणीच नाही. दिवस रात्र मी तुझाच विचार करत असतो. माझ्यावर एकदा विश्वास ठेवून बघ शालू. मी तुला आवडत नसेल ना तर तू माझी चिठ्ठी फाडून फेकून दे. मी समजून जाईन, पण तुझ्या घरच्यांना सांगू नको. दुसऱ्या कोणाला पण ही चिठ्ठी दाखवून माझा हसू उडवू नको. जर तू पण माझ्यावर प्रेम करत असशील ना तर चिठ्ठी लिहून उत्तर दे. नाहीतर तू उद्या शाळेत येताना ना 2 वेण्या घालून ये. मी समजून घेईन की तुझं पण माझ्यावर प्रेम आहे. तुझ्या उत्तराची चातकाप्रमाणे वाट पाहणारा फक्त तुझाच जांबुवंत. चाललोय की मग. देख की मग काळ्या चालले घेत ना 2 गोळे दो. चल तुला सदर घेऊ चल. अरे आता नुसतं सदर घेऊ पॅन्ट घेऊ परत चल. नका राहू दे. चल रे फिर चल. अरे चल रे बाबा चल. काय गजऱ्या सदर बघायचं आहे पोरासाठी. जरा हलक्यातलं दाखवा की. दाखव. 100-150. बघ कुठल्या आवडली तुला? या आवडली ती पॅक करू. हां अजून कुठली घेत आहे? एक नंबर चादर आहे. आज काय जाळंदूर संगत दिसतोय तुमचा. हा कुठं निघालाय? तुझ्याकडेच आलतो. शंका आज हाल किती की वाजवा केमच्या हाल घेत ना. हा देतो तुला, पण 1 नंबर वाजवूया. दणका उडवून दे नुसतं. बघ की तू. दिली तुला. चल
हो रे आलो. येतोय का? अरे 0 मिनिटात येतो. आता नसते येत काही. आज असलं नसतं की शाली बघून कसं झाली पाहिजे.
त्या कचऱ्याला जरा वाड्यावर पाठवून दे. चल चल हे कचरे का कळलं का काय झालं जत्रात आज? नाही की तुझ्या फॅन्ड्रीने घातला ना घोळ. देवाच्या पालखीला धडकले ते डुक्कर. तो उंद्याच्या उंद्या ते पिसाळ्याला डुक्कर मार, कळलं का? 2 दिवसांनी लगीन आहे मायापुरीचं. 2 दिवसांनी आहे ना, मग असून दे ना. उद्या सांच्याला शाळेमोरं कुस्त्या आहेत, तिथं आणि त्यांनी काहीतरी राडा नको करायला, त्याच्या आत मार. एकट्याचं काम नाही मालक. काय लेका कचरे हा. मग बायका पोरासनी घेणं बरोबर. पाहिजे तर जत्रेच्या वर्गणीतून 2-4 हजार रुपये घेऊन जा. दर आणि उद्या पाट पाट माणसं हागायला जायचे आता मार. नाही तर तिथं अनेक काहीतरी करून ठेवायचे गोड. हे जब्या 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 उठ 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 उठ. सांग केलं की तू. रविवारी मुहूर्त आहे वय, रविवारी मारू डोका. रविवारी शाळेला सुट्टी असते ना, म्हणून आज दोस्तांच्या समोर डुक्कर पकडायची लाज वाटते. तूच सांग बाबा, तुझा बाप वाच.
वांगवली. हा थांबा थांबा तिथंच. सर्कस बघायला आलं का तुम्हाला? ए! चल ये की. ए जब्या पाच घर तुझ्या हातात. आणि धुरपे इकडून ये. तिकडून आलं का हाकल. जब्या कान में पीट. कुठं मेली सगळी? सुरके कुठं मेली सगळी? जमे कुठं? कुणाच ठाऊक? कुठे गेलता रे तू? लघवी करा. आईन वागताला बरी लागते तुला मुतायला. तोंड नको बघू माझं. चल तिकडे. आणि आता परत गेला ना चटीतच मुतवतो तुला. मेन दूर पे आणतो तिकडनं हाकलं डुकराला. वाकर का तिकडे सर. दातड काढायला काय झालंय का? माझी मी हसते, तुला काय करायचंय?
उश हाय जरा माग ना हा ना की दगड मला कळतंय तू गप जवाब तिकडे आला रे डुक्कर जा की तिकडनं आता होय होय नमस्कार कचरू शेठ. हो कचरू शेठ नमस्कार म्हणले. अय दादा बघितलंच नाही का मागण्या बिगण्या येतोय सकाळ सकाळ आगंदारी बंद करायला लागलाय. काय म्हणला राहू दे नाही काढायचं तुला. जा पकड जा डुकर जा जा पकड ते डुकर पकड गेला बघ तिकडं. पळ पळ गेला बघ पळ. ए दुर्पे काय तोंडाकडे बघती. ते शायनिंग नको करू तुझं तू बघ. शायनिंग ओढ पाचची. अरे तुला रे बरं हसा येतंय बाबा वडपाची तू त्याच्या पाचची वडू नाने मी तुला प्रोत्साहन देतो माझ्या वाचकते होय. अवघड आहे गाड्या चेलगल माहित नाही काय तुला. IPL बघत नाही का नाने. आहे त्यांच्या नको ना आधी लागू चल. रे जब्या इकडे आहे ते होय 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 ताई जरा पाणी देता का. काय नाने सापडतं का नाही डुकार. सापडल होय 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 जब्या इकडे आहे ते होय मॅच आहे आज लाईट नाही ना.
फॅन्ड्री पुन्हा घुसन र कबारीत दगड आडवी लावून घ्या. ए जब्या जा की डुक्कर धरू लाग मारतो का एकट्याला म्हाताऱ्याला अरे हॅलो हां हॅलो हां रात खेळी बसली काय जी जी म्हणत ना ती दोन बापाचं अगं तू कटिंग मध्ये चायला त्या दुर्पीने रेड हॅट पकडलं मग दुर्पी काय म्हणली जेव्हा कुठे कुणाच ठाऊक कुणाच ठाऊक जब्या वाट पाचशे जब्या कुठं लपलाय बसला लपून व्हायला कमचा काय काय करतो काय करतो काय करतो काय करत होता ओढून ओढून कसा बसला केला तुझ्या नावानं ए जब्या हंटस पुन्हा लपतो बाय दुसराच बॅटरी गावाकडे खायला कोण वाटतं आमदाराच्या पोटचं ए फॅन रे हिरो समजतोय स्वतःला हिरो समजतोय स्वतःला मारता कशाला त्याला मारता कशाला तो डोक्यावर घेतलं त्याला देवारात बसतो पुसतो तुला दगड काय मारली मोड्या फास घे
फालगे करते तुका भात तुमच्या आईला आई घालो चल जायचं का थांब की थोडा वेळ इतकी काय टाक टाक बस टाक बघ ती दुर्पी आली बघ पीटी उषा तेच दुकार दिसते बरं का कोणतं गोरपाड्याच्या डोंगराला चावलेला तुला कसं काय माहिती ती बी काळच होतं ना अरे डुकरं काय लाल पिवळे असतात रे बरं 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 जबे आजी नानी पडली का पार घेऊन जीव विंच तोंड बंद कचरे एक नंबर हेनरी आली आली नानाची पलट वास सुटलाय सगळा ए दुर्पे नीट पकड जाईल पळून पॅन्ट्री गपाई दातीच क्या तुझं तू पुढं बघून चाल शिवला असतं की वाजला काय दातीच क्या
तोंड सांभाळून बोलत जा. गावात राहायचं का नाही डुकरीने. अरे गप की काय करतो तू तिकडे कशाला दगड मारतो गप की चल तिकडे चल दादा जाऊ दे ऐक. दादा ऐका चल दादा. दादा चल